अगदी काही काळापूर्वीपर्यंत माझी अशी समजत होती की आपण आपल्याच बाजूने एखाद्या नात्यामध्ये, एखाद्या रिलेशनशिपमध्ये आपलं 100% योगदान दिलं तर आपल्यालासुद्धा तेवढंच प्रेम आणि तेवढाच रिस्पेक्ट मिळतो. बट इट्स अ ट्रॅप. या गोष्टीमुळे काय होतं, आपण सतत अँक्शस राहतो. सतत आपल्याला वाटत राहतं की आपण असं करूया, तसं करूया, असं केलं तर हे असं मला चांगलं मिळेल किंवा व्हॅलिडेशन मिळेल. आणखीन वी आर कॉन्स्टंटली इन दॅट फेज ऑफ एन्झायटी की जिथं आपल्याला आपल्या मेंदूला रेस्ट मिळतच नाही. आपण कॉन्स्टंटली याच एका गोष्टीचा सातत्याने विचार करत राहतो. पण जशी मी माझी हीलिंग जर्नी सुरू केली आणि मी पुढं जात गेले, तसं माझ्या लक्षात आलं की लोक आपल्याशी कसं वागतात याचा माझ्या स्वतःच्या वर्थशी किंवा माझ्या योग्यतेशी काहीच संबंध नाही आहे. ते असे वागतात कारण की ते त्यांचे काही अनरिझॉल्वड इश्यूज, त्यांचे काही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत आहेत. आपल्यामुळे काही होतं आहे का किंवा आपलं काही चुकतं आहे का हा विचार करत बसून आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो. पण बेसिकली समोरचा व्यक्ती हा त्याचे स्वतःचे इमोशन्सच मिरर करत असतो. त्याला जे स्वतःच्या बाबतीत वाटत असतं तेच समोरच्या माणसाशी वागलं जातं. आणि हे अंडरस्टँडिंग, हे समजणं वॉज सच अ रिलीफ. एकदम फ्री वाटतं आपल्याला स्वतःलाच की अरे हां, अच्छा, आय हॅव नथिंग टू डू विथ दिस. माझे इमोशन्स माझी जबाबदारी, पण समोरच्याचे इमोशन्स इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. आणि हे जे फ्रीडम असतं ती अशी एक ताकद देतं आपल्याला की याच्यापुढं ज्या गोष्टी आपल्याला सर्व करत नाहीत, जे बिलीफ्स, जे पॅटर्न्स किंवा ज्या भावना आपल्याला सर्व करत नाही, आपल्याला मदत करत नाहीत, त्या गोष्टींना बाजूला टाकून पुढं सरकलं पाहिजे. हीलिंग म्हणजे काही मॅजिक नाही आहे, कुठली जादू नाही आहे. हीलिंग म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या जास्त जवळ येणं. हीलिंग म्हणजे समोरच्या माणसाला चेंज करण्याचा अट्टाहास करणं असं नाही आहे. हीलिंग म्हणजे त्यांच्या वागण्याच्यामुळे आपल्याला जर का काही त्रास होत असेल तर त्या त्रासाच्या विळख्यातून स्वतःला बाजूला काढता येणं, दॅट इज कॉल्ड हीलिंग. हीलिंग इज नॉट अबाउट चेंजिंग पीपल. इट्स अबाउट फ्रीइंग युअर सेल्फ फ्रॉम द ग्रिप ऑफ देअर बिहेवियर. अँड ट्रस्ट मी, दॅट फ्रीडम इज वर्थ ऑल द एफर्ट्स. May you all who need to heal start their journey at least to heal this year. And I wish you all a very happy and healthy new year.